लोणी आणि कोल्हार आता स्मार्ट सुरक्षेच्या विळख्यात. नमस्कार. झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत. लोणी आणि कोल्हार परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आता प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे विणण्यात आले असून याचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. यामुळे आता गुन्हेगारांवर तिसरा डोळा लक्ष ठेवून असणार आहे. पाहुयात यावर आमचा हा विशेष रिपोर्ट. लोणी बुद्रुक, लोणी खुर्द आणि कोल्हार बुद्रुक ही गावं आता स्मार्ट सुरक्षेच्या दिशेने वाटचाल करत आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री ना डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रकल्पामुळे लोणी आणि कोल्हार परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत लोणी गावातील महत्त्वाच्या 20 चौकांमध्ये 88 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, तर कोल्हार गावातील 8 प्रमुख चौकांमध्ये 33 कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. हाय डेफिनिशन दर्जाच्या या कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे, वाहतुकीचे शिस्तबद्ध व्यवस्थापन करणे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देणे पोलिसांना शक्य होणार आहे. उद्घाटन प्रसंगी ना विखे पाटील यांनी सांगितले की या सीसीटीव्ही प्रणालीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. विशेषतः लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाढती वर्दळ पाहता सीसीटीव्हीचे हे जाळे गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल. लोकसंख्येचा जो परिणाम आहे आणि त्याबरोबर काही गुन्हेगारी वाढते, पण हे सगळं करण्यासाठी केवळ पोलीस दलावर अवलंबून राहणं किंवा असणाऱ्या अपुऱ्या पोलीस दलाची जी पोलीस बळ आहे त्या अपुरी संख्येच्यावर आधारित त्यांना मर्यादा आहे. वाटतं महाराष्ट्रामध्ये आपला एकमेव जिल्हा आहे ज्यामध्ये प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात सीसीटीव्ही बसवण्याबद्दल जिल्हा नियोजन मंडळाच्या मार्फत पुढाकार घेतला. अहिल्यानगर शहर पूर्णतः आता कमांड सेंटर आपण सुरू केलं आणि आता राहता तालुक्यात सुद्धा जी मोठी गावं आहेत त्या ठिकाणी सुद्धा आता सीसीटीव्ही बसवून ते सुद्धा पोलीस कंट्रोलला आपण जोडलेले आहे. मला वाटतं या सगळ्या नवीन तंत्रज्ञानाचा सीसीटीव्हीमध्ये सुद्धा आता पुष्कळ तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. आता गाडीची नंबर प्लेट समोर येत आहेत, तिथं कमांड देता येतात. आणखीन त्यामुळं जे कुठे आरोपी असतील त्यांना सहजगत्या गुन्हा करून जाता येणार नाही. मला वाटतं या सीसीटीव्हीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षितता राहील आणि व्यापारी प्रतिष्ठान जेवढे आहेत त्यांना सुद्धा संरक्षण मिळेल. धन्यवाद. लोणी पोलीस स्टेशनमध्ये फार महत्त्वाचा उपक्रम आज या ठिकाणी सुरू होतोय आणि आपल्या या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी कमी व्हावी आणि ज्या ज्या ठिकाणी गुन्हेगारी आणखीन वाढत आहे अशा ठिकाणचं डिटेक्शन पर्सेंटेज किंवा सहजगत्या या सगळ्या गोष्टीसाठी आळा बसावा म्हणून या ठिकाणी ही सीसीटीव्ही सिस्टीम पहिल्यांदा डेव्हलप केलेली आहे. म्हणजे आपण या मंत्री महोदय विखे सर, मस्के पाटील सर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि लोणी परिसरातील सर्व नागरिक बंधूंना, आज अतिशय आनंदाची आणि आमच्या पोलीस दलाच्या दृष्टीनं खास महत्त्वाची बाब म्हणजे आज आपल्या परिसरामध्ये एकूण 121 अत्याधुनिक 3 प्रकारचे कॅमेरे, म्हणजे 360 डिग्रीमध्ये फिरणारा कॅमेरा, गाडीचा नंबर ओळख. आजच्या आपल्या लोणी बुद्रुक, लोणी खुर्द व कोल्हार येथे लावण्यात आलेल्या CCTVच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले माननीय विखे पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दत्ता कराळे सर, माननीय SP सोमनाथ गार्गे सर, अपर पोलीस अधीक्षक श्री वागचौरे सर, माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील साहेब, ध्रुव पाटील साहेब, तसेच व्यासपीठ समोर उपस्थित असलेले सर्व लोणी बुद्रुक, लोणी खुर्द कोल्हार येथील नागरिक, पत्रकार बंधू. यावेळी विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय मुरलीधर विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे,
अहमदनगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्यासह पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत प्रशासनाचे आभार मानले आहेत. लोणी पोलीस स्टेशन येथे पार पडलेल्या या सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिक आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. आता या डिजिटल सुरक्षेमुळे लोणी आणि कोल्हार परिसर अधिक सुरक्षित होणार यात शंका नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद. झुंजार न्यूज लोणी.